सुधीर वसंतराव आगळे यांच्या हस्ते पांडुरंगाचा महाअभिषेक आणि सत्यनारायण पूजा 27/8/2026 वार गुरुवार. खूप सुंदर देवाचा अभिषेक करतात आणि त्यांची फॅमिलीच्या साथमध्ये आहेत. आई वडील, भाऊ भाऊजे, सर्व लेकरं बाळं सर्व संगाटी घेऊन खूप सुंदर अभिषेक होतो भगवंताला. जसे की भगवंत सावळे आहेत परंतु दूध हंबुळं तर श्वेतवर्ण दिसले. म्हणजे कधी भगवान कृष्ण दिसतील आणि कधी श्वेतवर्ण भगवान शिव दिसतील कळतच नाही. आणि वडील बी आहेत त्यांचे, खूप सुंदर भाविक लोक आहेत. आणि खूप दुरून आई माता जी आहेत त्यांची आई आहेत, दिसतेत ना आता ती आई आहेत. आणि बढियापैकी चंदन उघळून भगवंताला गंध लावण्यावर आहेत. खूप सुंदर मागे मकर आकार कुंडली आहे आणि त्याच्यावरही गंध लावलेला आहे. भगवंताच्या नाकाच्या शेंड्यापासून ते खूप कंपळापर्यंत खूप सुंदर गंध भरवला आहे. आता यानंतर भगवंताला बुक्का लावला जातो आणि चंदन उगाळत आहे. खूप सुंदर भगवंताचा भाव, भगवंताविषयीचा भाव. हा 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 बघा ती किती सुंदर दिसतात. बघा बघा बुक्का किती सुंदर आहे. हो हो हो, वनवाटीला सुद्धा मुद्रा लावली आहे, गालावर सुद्धा मुद्रा लावली, वरी भगवान शिवाला सुद्धा लावली. हा हा हा, तो आदर्श पुंड्र भक्तवत्सलांच्या चिन्हावर सुद्धा गंध लावण्यात आला. आणि भगवंताने श्वेत धोतर धारण केलेलं आहे आणि चरण पूजा चालू आहे. भगवंताची चरणाची पूजा चालू आहे. ओ हवा, काय चरण गोड वाटतात देवाचे. हो हो हो, खूप सुंदर खूप सुंदर. आता तर बघावं, आज गुरुवार वाटते म्हणून देवाला ओ हो माऊलीचा वेश पूर्ण दिलेला आहे. आणि माळ ही खूप सुंदर भगवंताला घातली आणि रुद्राक्ष धारण केलेत भगवंतांनी आज गुरुवार असल्यामुळं. म्हणजे गुरु आदिनाथ गुरु म्हणल्यासारखं गुरुचं रूप धारण केले भगवंतांनी. आणि खूप सुंदर तुळशीची माळ. वा 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 वा. फुलं बी छान आहेत, पारिजातकाचे फुले आहेत ते. किती गोड आहे बघा. आता तर खूपच सजले देव. देव जिथं आहे, जिथं सजतात ना तिथं खरोखरच वैकुंठच आहे असं वाटते माणसाला. आणि वा वा वा, काय रूप आहे. आरती चालू झाली देवाची. हे सुधीर आगळे आहेत व त्यांची मालकीण आहे. साईडला आई आहे त्यांचे आणि सहकुटुंब सहपरिवार त्यांनी आलेले आहेत. हां, हे दिसतेत बघा, ते वडील आहेत त्यांचे. आणि सर्व भक्तमंडळी बी सर्व उपस्थित आहेत. प्रातःकाली झालेलं लोटांगण वंदन चरण लगेच चालू झालं. लेकरं बाळं सर्व सहकुटुंब सहपरिवार हे सकाळी प्रातःकालीची वेळ आहे बरं. ही 5च्या दरम्यानची आरती आहे. हां, आता सत्यनारायणची पूजा चालू झाली. सत्यनारायण पूजेला हे देवबाप्पा आहेत आणि हे त्यांचे हे देवबाप्पा आहेत आणि ते माताश्री त्यांचे आणि वडील दोघं पूजेला बसलेले आहेत. खूप सुंदर देव. वा 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 वा, वैकुंठात उभा टाकल्यासारखं वाटतं. सर्व भक्तमंडळी खूप एकचित्त होऊन सत्यनारायणची कथा ऐकण्यावर आहे. खूप सुंदर आहे या ठिकाणी, कारण का श्रावण महिना चालू आहे आणि देवाचा अभिषेक व सत्यनारायणची पूजा, सत्यनारायणची आरती, प्रत्येक अध्यायाला आरती ओवाळणे, अक्षदा टाकणं. आता अक्षदा बी टाकणं झालेलं आहे. आणि बघा सर्व आश्रम निवासी सर्वच. आणि हे त्यांचे गुरुवरे योगी योगात्मा यांची फोटो ठेवलेली आहे. पूजा वगैरे झाली वाटते त्यांची पूजा. आणि पुढे तर लगेच आरती होईल असं वाटतं देवाची. हां, सोय चालू आहे आरतीची. हे आईवडील आहेत त्यांचे. आणि देवबाप्पा चाकरून येतात हो दररोज त्याच वेळेला. दररोज 5 वाजता उपस्थित असतात चाकरून. आरती चालू झाली. जय देव जय देव जय सत्यनारायण देवा. पंचारती ओवाळू निजभक्ती भावा. ती गोड दिसते. हां, हे अनुमामा आहेत बघा मोठावरले. आणि खूप छान. हे त्यांचे सर्व सहपरिवार सहकुटुंब. खूप 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 दिव्य वाटत असतं माणसाला सहकुटुंबाच्या साथमध्ये जाऊन कुठं देवालयाच्या ठिकाणी क्षेत्राच्या ठिकाणी आपली पूजा घडत असलं तर
खूप आपलं असं वाटतं की आपलं दैव भाग्य उजळले भाग्य असं म्हटल्यासारखं, भाग्य उदयास आले असं वाटते. पूजा झाली आणि त्यांच्या गुरुवर्यांना आता माळ घातलेली आहे.